माझ्या सर्व हिंदू बांधवांस नमस्कार. मी मंगेश वसंत राजवाडे, राहणार डोंबिवली पूर्व, वरिष्ठ गट. मी विषय निवडला आहे सावरकर खरा सनातनी. कदाचित आपल्या या विषयाच्या शीर्षकाने सनातन बंधू आणि सुधारक हे दोन पक्ष गोंधळात पडतील की विज्ञाननिष्ठ सावरकर सनातनी कसे. याचे कारण म्हणजे या दोन्ही पक्षांच्या मनात वर्षानुवर्ष घर करून बसलेली सनातन धर्माविषयीची व्याख्या. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरच सांगतात त्याप्रमाणे आजही चाललेल्या या धार्मिक चळवळीच्या दंगलीत सुद्धा बघा, ते दंगल शब्द का प्रयोग करतात. अनेक पक्क्या सनातनी बंधूंनी सुद्धा सुधारणा उचलून धरल्याचे आपण पाहतो. मग आपला नक्की सनातन धर्म कोणता, कोणाला सनातन मानावे, हा सर्व गोंधळ दूर करण्यासाठी आणि सावरकर खरे सनातनी का व कसे हे आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच लिहिलेल्या खरा सनातन धर्म कोणता या लेखनमालेचे विश्लेषण या मॅरेथॉन वेळेत करून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या लेखनमालेची सुरुवात करताना सावरकर सांगतात, आजचा सनातन धर्म पाळणे म्हणजे एखादी रूढी, आज्ञा जी विरुद्ध एक ब्रही न काढता ती शिरसावन्य मानून ती रूढी व आज्ञा आजच्या व्यवहारात कितीही अव्यवहारिक आणि हानिकारक असली तरी ती सनातन म्हणून पाळत राहणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे, असा आपला लहानपणापासून समज झालेला आहे. कदाचित आपण सनातन म्हणजे पुरातन असा समज करून बसलो आहोत. आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा थोडंसं निष्पक्षपातीपणाने डोकावून पहा, अशी एक दोन नाही हजारो उदाहरणे मिळतील. म्हणूनच सर्वप्रथम सावरकर सनातन आणि धर्म या दोन शब्दांचा खरा अर्थ उलगडून सांगतात. सनातन म्हणजे शाश्वत, अबाधित, अपरिवर्तनीय, आणि धर्म म्हणजे थांबा, इथे तुमच्या आणि माझ्या मनात असलेला रिलिजन अर्थ नव्हे, तर धर्म म्हणजे एखाद्या वस्तूने त्याच्या अस्तित्वाकरता धारण केलेला नियम, तो त्या वस्तूचा धर्म. बघा किती साधी आणि सोपी फोड करून सांगितली आहे. जसे आपण म्हणतोच ना, पाण्याचा धर्म वाहत राहणे, अग्नीचा धर्म जळत राहणे, ही सृष्टी चालवणे हा सृष्टीचा धर्म. आणि धर्माच्या या व्यापक अर्थामुळेच पारलौकिक म्हणजे ईश्वर जगतातील जे नियम आहेत, जसे जन्म, मृत्यू, स्वर्ग, नरक, हेही आपण धर्मच मानू लागलो. आणि ते योग्यही आहे, कारण ते सनातन आहेत, अबाधित आहेत, अपरिवर्तनीय आहेत, जे मनुष्य बदलू शकत नाही किंवा ते बदलणे मनुष्याच्या शक्तीपलीकडे आहे. पण इथे सावरकरांची विज्ञाननिष्ठ बुद्धी त्यांना विचार करायला भाग पाडते की जर हे पारलौकिक जगतातील नियम खरोखर सनातनी मानले तर त्याविषयीची जी माहिती प्रत्येक धर्मग्रंथात आहे, जी आपणच म्हणतो जणू काही अपौरुषेय म्हणजे परमेश्वरानेच लिहून ठेवलेली आहे, तर ती इतकी परस्पर विरोधी आणि विसंगत कशी. याकरता सावरकर मनुस्मृती, कुराण, बायबल यातली अनेक उदाहरणे देतात जी एकमेकाविरुद्ध आहेत, विसंगत आहेत. अगदीच थोडेसे हास्यास्पद वाटणारे उदाहरण देताना सावरकर सांगतात, वेद सांगतात इंद्राचा राजा स्वर्ग, पण तुम्ही बायबलच्या स्वर्गात गेलात तर इथे इंद्राचा पत्ता त्यांचा टपाल कार्यालय सुद्धा सांगू शकणार नाही. कुराणाच्या स्वर्गात फक्त अल्लाह, इथे इतर देवांची रेलचेलच नाही. म्हणूनच सावरकर सांगतात, हे पारलौकिक जगताचे नियम अजूनही प्रयोगावस्थेतच आहे असे समजून यात आस्तिक किंवा नास्तिक या भानगडीतच न पडता आणि ह्या पारलौकिक जगताचे नियम सांगणारे कुठलेही धर्मग्रंथ हे ईश्वरकृत नसून मनुष्यकृत असल्याने त्यातल्या क्लुप्त्या म्हणजे हायपोथेसिस किंवा सिद्धांत हे प्रमाणहीन असल्याने याला सनातन धर्म ही पदवी लावून मनुष्याच्या बुद्धीने फार मोठी चूक केली आहे. मग आपला सनातन धर्म कोणता, तर मनुष्याला त्याच्या ज्ञानाने जे सृष्टी नियम, जी वैज्ञानिक सत्य आज अवगत झाली आहेत, जी अर्थशास्त्र प्रयोगात कधी उतरू शकतात, तो त्याचा खरा सनातन धर्म. कसं, तर याकरता सावरकर प्रकाश, उष्णता, विद्युत, ध्वनी, वैद्यकशास्त्र, शरीरशास्त्र, यंत्रशास्त्र, जी प्रयोगक्षम शास्त्र आहेत याची उदाहरणे देतात. त्याचे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्याला माहिती झाले आहेत, तो त्याचा खरा सनातन धर्म. आणि हे नियम आपल्या सनातन धर्माप्रमाणे विसंगत नसून, परस्पर विरोधी नसून सर्व मनुष्याकरता निष्पक्षपातीपणाने लागू होतात. बघा, 2+2 याचे उत्तर 4च असते. मनुष्याचा दुर्धर आजार बरा करणारी वैद्यकशास्त्र सर्वांना समानच असते. म्हणूनच हे वैज्ञानिक नियम हा वैज्ञानिक सनातन धर्म सावरकर खरा सनातन धर्म मांडतात, जो मानव धर्माकडे घेऊन जातो. बघा, ते सावरकर वसुदैव कुटुंबकमची पण संकल्पना मांडतात. पुढे सावरकर हेही सांगू इच्छितात, मनुष्याला त्याचे ऐहिक जीवन अधिक सुखकर करायचे असतील तर या सृष्टीतली जी महाभूते आपण म्हणतो ना, जसे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, अग्नी, वायू, समुद्र, या कुठल्याही प्रसन्न किंवा रागवणाऱ्या देवता नसून त्या केवळ वस्तू आहेत आणि त्यांना काबूत ठेवून त्यांच्याशी जर रोखठोक व्यवहार करायचे असतील, त्याचे कुठलेही तंत्रमंत्र हे तुम्हाला कुठल्याही धर्मग्रंथात मिळणार नाहीत, तर ते विज्ञानात मिळतील, विज्ञान ग्रंथात मिळतील, जे यथाशास्त्र प्रयोगात उतरून सनातन आणि शाश्वत झाले. बरं, या वैज्ञानिक सनातन धर्माची पाठराखण करताना सावरकर हेही मान्य करतात, हे सृष्टी नियम कदाचित आज मनुष्याला पूर्ण माहिती नसतीलही, कदाचित चुकतीलही, परंतु यात ज्यावेळेला नवीन नियमांच्या ज्ञानाची भर पडेल
तेव्हा अखिल मनुष्याच्या कल्याणाकरता हे वैज्ञानिक धर्म, या विज्ञान स्मृती, बघा किती सुंदर शब्द वापरला आहे, बिनधास्तपणे बदलल्या जातील, अद्ययावत केल्या जातील. आणि आजच्या सनातन धर्माप्रमाणे हे वैज्ञानिक धर्म बदलले म्हणून पाप, धर्माचा उत्तेज ह्या भानगडीच येत नाहीत. पुढे सावरकर हे अधोरेखित करू इच्छितात की हा वैज्ञानिक सनातन धर्म यथाशास्त्र प्रयोगात उतरून इतका सनातन आणि शाश्वत झालेला आहे की तो बदलू नये, परिवर्तित होऊ नये म्हणून कोणालाही काळजी करायची गरजच नाही, किंवा कलियुगात सुद्धा कुठल्याही धर्मसंस्था स्थापायची गरज नाही. मित्रांनो, बोलण्यासारखे बरेच आहे, पण वेळेचे बंधन असल्यामुळे एक सांगावेसे वाटते की जर आजचा सनातन धर्म हा या पारलौकिक जगताला अभिप्रेत आहे असे जर आपण मानले, तर या प्रत्येक देवतुल्य अवताराने गर्भशास्त्राच्या नियमानुसार, प्रयोगक्षम शास्त्र आहे, मनुष्याच्या पोटी जन्म घ्यायचा त्रास का बरं सहन करून घेतला असेल? मंत्रतंत्राने हे सगळे शक्य झाले असते. म्हणजेच हे पारलौकिक जगतसुद्धा अखिल मनुष्याच्या कल्याणाकरता विज्ञान धर्मच पाळत आहे. आणि या कुठल्याही देवतुल्य अवताराने आपण पाळत असलेल्या सनातन धर्माची नाही तर मानव धर्माची शिकवण दिली आहे. मग आपण हे मनुष्यकृत सनातन धर्म कवटाळून काय मिळवले आहे, मिळवत आहोत आणि पुढेही काय मिळवणार आहोत याचे विचारमंथन आजच चालू करावे. कारण कुठलाही सामाजिक बदल हा एका रात्री घडत नसतो. मित्रहो, या इहलोकात आपल्याला कर्म करायला पाठवले आहे, कर्मकांड नाही. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदांचन हा श्लोक सांगितला आहे, कर्मकांडेवाधिकारस्ते नाही. म्हणूनच या पारलौकिक जगतालाच अभिप्रेत असणारा, खरा सनातन धर्म पाळणारा कर्मयोगी सावरकरच खरा सनातनी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.